महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली जाते। महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे। या चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे। महाराष्ट्र नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यासाठी पुढचे काही तास खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत। खूपच भयंकर स्वरूपाचा पाऊस हा पूर्ण राज्याच्या दिशेने पाहायला मिळत आहे। बंगालचा उपसागर ते इकडे अरबी समुद्र मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण हे आता जे ते तयार झालेले असून पूर्ण महाराष्ट्रावरती परिणाम पाहायला मिळत आहे। भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी काही भागात सुरू आहे। यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण सध्या सक्रिय झालेलं आहे। मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला महाराष्ट्राच्या भागामध्ये पाहायला मिळत आहे। पुढचे काही तास राज्यासाठी देशासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। खूपच वेगवान गतीने वादळी परिस्थिती ही महाराष्ट्राला धडक देत आहे। त्यामुळे सर्व राज्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। तसेच आता कोणत्या जिल्ह्याला हाय अलर्ट पावसाचा पुढच्या जिल्ह्यामध्ये असणार आहे, पुढच्या तासामध्ये असणार आहे, त्या जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे देखील तुम्हाला सांगणार आहे। त्याकरिता फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब करत नाही। चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं तर तुमच्या भागाचा अंदाज रोजचे रोज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। तर यामध्ये इकडे बघू शकता सध्या स्थितीला बीड माजलगावचे काही भाग मुसळधार पाऊस पुढच्या काही तासात होणार आहे। यामध्ये सर्वदूर नाही मात्र काही ठिकाणी बीडच्या भागात आता पाऊस सुरू झालेला आहे। बीड तालुका जिल्हा मेन जो भाग असेल त्या ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। यामध्ये खोकर माहूचा भाग असेल, भालगाव असेल, जांभळीचा भाग असेल, बीड जिल्ह्यातील हे काही भाग असेल, वडवणीचे काही भाग असतील, या ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। गेवराईच्या भागात तुफान पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। या सर्व भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं देखील गरजेचं आहे, कारण की मुसळधार ते काही भागासाठी अतिमुसळधार पावसाचं वातावरण हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तीव्र स्वरूपाचा पाऊस, मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी हजेरी लावणार आहे। त्यामुळे काळजी घ्या, सतर्क राहा। तुफान स्वरूपाचा पाऊस आहे। तसेच इकडे जो बीडचा उत्तरेकडील भाग असेल पुढचे 2 तास खूप महत्त्वाचे ठरणार आहेत मानवतसाठी। मानवत, परभणी, पूर्णा, बसमत पुढच्या 2 तासात हाय अलर्ट राहील। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या भागात राहणार आहे। काही ठिकाणी अतिशय भयंकर पाऊस राहणार आहे। जिंतूर, शेलू या भागात देखील सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहणे खूप गरजेचे ठरणार आहे। मुसळधार ते काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला पाहावयास मिळते आहे। त्यामुळे सतर्क राहा। खूपच भयंकर स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी येत आहे। तर चला अजून कोणते जिल्हे व तालुके आहेत की त्या ठिकाणी पावसाचा अंदाज जास्त स्वरूप आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। तर आता लक्ष देऊन 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूपच मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचे चान्सेस इकडे भद्रावतीचा भाग असेल, पांढरकवाडा, वाडकी, पुणेच्या भागात आहेत। खूपच भयंकर स्वरूपाचा विजांचा लखलखाट, कडकडाट सुरू आहे। सतर्क राहावे। काही तास खूपच धोक्याचे राहणार आहेत। गंभीर इशारा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खूपच वादळी परिस्थिती या ठिकाणी सरकलेली असून हिंगणघाट, चिमूरचे काही भाग मुसळधार ते अतिमुसळधार, नदी नाल्यांना पाणी होणारा पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे। या सर्व भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं जे आहे ते आपल्या घरीच राहणे गरजेचे आहे। घराबाहेर पडणे हे खूपच जे आहे ते सध्या स्थितीला कठीण राहील, कारण की मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी आता सुरू झालेला आहे। पुढचे काही तास खूपच महत्त्वाचे या भागासाठी ठरणार आहे। त्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचे आहे। यामध्ये चिमूरचा देखील भाग आहे। तसेच इकडे रुई, पांढरकवाड्याचा काय भाग असेल, हिंगणघाटचा काय भाग असेल, या भागात देखील मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। सर्व भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं आता सतर्क राहणे खूप गरजेचं आहे। पुढचे 2 तास खूपच महत्त्वाची या भागात ठरणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत चला। अजून बरेच जिल्हे तालुके आपण सांगणार आहोत। तसेच इकडे मोहदाचा भाग असेल, घाटंजीचा भाग असेल, या भागात देखील मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच जर विचार केला तर घाटंजीच्या भागात देखील तुफान स्वरूपाचा पाऊस राहील। मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील। तर इकडे रुईचा भाग असेल, जावीचा भाग असेल, या ठिकाणी अरणीचा भाग असेल, देहनीचा भाग असेल, मुसळधार, साखरच्या भागात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहणार आहे। हा जो देहनीचा भाग पाहायला मिळत आहे, या देहनीच्या भागामध्ये देखील मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। रुई, जावळ, डिग्रसच्या भागात येत्या 2 तासात तुफान पाऊस येत आहे। सतर्क राहावे। विजांचा धोका अधिक या ठिकाणी राहणार आहे। पुढचे काही तास महाराष्ट्रासाठी खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण एक महत्त्वाकांक्षी अंदाज आता जाहीर झालेला आहे। बीड जिल्ह्यात तुफान पाऊस सुरू झालेला आहे। काळजी घ्या। नदी नाल्यांना पाणी
पाणी येणारा पाऊस इकडे छत्रपती संभाजीनगर जालन्यात आगमन झालेला आहे। चिखली सिल्लोडच्या भागात लोणारच्या भागात देखील पावसाने आता आगमन केलेलं आहे। कन्नड पर्यंत तो पाऊस आता दाखल होत आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या भागाकडे सरकणार असून शेतकऱ्यांनी आता काळजी घेणं गरजेचं आहे। तर चला आता मॉडेलनुसार कोणत्या भागात येत्या 2 तासात पावसाचा हाय अलर्ट राहील ते आपण बघूयात। तर या ठिकाणी इकडे बघू शकता आता महत्त्वाची बातमी आता जाहीर झालेली असून आता पुढचे काही तास हे खूपच धोक्याचे देखील ठरणार आहेत। यामध्ये जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगरसाठी देखील हाय अलर्ट हा हवामान विभागाकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे। या सर्व भागातील लक्ष असू द्या, सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, कारण केज, परळी, बीड, माजलगाव आता पाऊस नसला तरी पुढच्या काही तासात खूप भयावह वातावरण सक्रिय होईल। तुरळक ठिकाणी तुफान पाऊस, अधिक पावसाची शक्यता। परळी, केजचे दक्षिणेकडील अधिक भाग राहतील, तसेच जामखेड, अहिल्यादेवी नगरचा भाग असेल। मुसळधार ते अतिमुसळधार भयंकर स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। अहमदपूरसाठी देखील हाय अलर्ट असून उदगीर, लातूर, देगलूर या भागात देखील तुफान पावसाची शक्यता आहे। मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण या ठिकाणी दाखल होणार आहे, हा अंदाज देखील लक्षात घ्या। तसेच इकडे बारामती, इंदापूर, साताऱ्याचा भाग असेल, गोरेगाव, वडूचा असेल, पंढरपूरचा भाग, सोलापूर मुसळधार ते काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी सतर्क राहावे, कारण की विजांचा कडकडाट अधिक राहण्याची शक्यता आहे। तसेच इकडे तुम्हाला तुळजापूरचा भाग दिसत असेल, तुळजापूर तसेच बिदरचे काय भाग असतील या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। लातूरचे भाग आहेत, तसेच इकडे बार्शी, पेठ, लातूर, उदगीर, देगलूरच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस येत्या 2 तासात हजेरी लावणार आहे। जोरदार पाऊस राहील। जामखेड, अहिल्यादेवीनगर, दोंड, करमाळा, बीडचा भाग असेल, बीड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस राहील। यामध्ये माजलगाव, परळी, केज तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस। पाथरीच्या भागात इकडे परभणीकडे तुफान पाऊस राहणार आहे। पूर्णा, बसमत, नांदेडच्या भागात, भोकर, हिमायतनगर, सेलूचे भाग असेल या भागात तुफान पाऊस राहील। पेठ, उमरीचा भाग असेल, भैंसाचा भाग असेल, कंधारचा भाग, गंगाखेड मध्यम ते जोरदार काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता आहे। आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण रात्रीला एक मोठं संकट राज्यावरती पाहायला मिळत आहे। तुफान स्वरूपाचा पाऊस हा राज्यामध्ये आता दाखल होण्याची स्थिती देखील आज रात्री साठी पाहायला मिळत आहे। कोणत्या जिल्ह्यात आता सर्वाधिक पावसाचा धोका पुढच्या 2 ते 3 तासात निर्माण होईल ते जिल्हे आता आपण बघूया। तर इकडे लक्ष देऊन बघू शकता आता पुढच्या काही तासामध्ये हाय अलर्ट म्हणजे एकदम रेड भयानक अलर्ट आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। यामध्ये भद्रावतीचा देखील भाग आहे, सतर्क राहावे। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहील। तसेच इकडे गडचिरोलीचा भाग आहे, सेंधवीचा भाग असेल, चिमूर असेल, देसाईगंजचा भाग असेल, अमोरीचा भाग असेल, राजुलीचा भाग असेल, या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता निर्माण होणार आहे। सर्वाधिक पावसाचा जोर इकडे नेर भाग असेल, यवतमाळ, हिंगणघाट, वर्ध्याच्या भागात सर्वाधिक पावसाचा धोका राहील। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहील। अमरावती, मोजरी, आर्वीच्या भागात तुफान पावसाची शक्यता राहणार आहे। मध्यम ते मुसळधार पाऊस या ठिकाणी राहणार आहे असा अंदाज मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर विचार केला तर काही ठिकाणी अतिशय भयंकर स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी ही काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे। तुम्ही जर सतर्क राहिला तर जे आहे ती योग्य राहील, कारण विजांचा कडकडाट अधिक राहणार आहे। कारंजा, दरवाच्या भागात, यवतमाळ, मंगळूरपेठ पुढच्या येत्या 2 तासामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचे चान्सेस देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। अतिवृष्टी देखील होण्याचा अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार जे आहे ती पाहायला मिळत आहे। तसेच इकडे राजूर, परतूर, अकोला, मूर्तिजापूरचा विचार केला तर या भागात देखील तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला मॉडेलच्या नुसार जी आहे ती पाहायला मिळत आहे। त्यामुळे या भागात देखील सतर्क राहावे। तसेच इकडे हाय अलर्ट आहे पुढच्या काही तासात। आता येत्या 2 तासामध्ये चिखली, लोणार, सिल्लोड तुफान पाऊस राहील। काही ठिकाणी अतिवृष्टी, नदी नाल्यांना पाणी येण्यासारखा पाऊस राहणार आहे, त्यामुळे सतर्क राहा। तर चला आता पुढील काही जिल्ह्यासाठी खूप मोठा धोका आहे। आता वादळी परिस्थिती कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे व रात्रीला कुठे मुसळधार पाऊस होईल त्याबाबतचा रिपोर्ट आता आपण जाणून घेऊया। तर इकडे बघू शकता, यामध्ये जर विचार केला तर आता सध्या स्थितीला वैजापूर, मनमाड, मालेगाव या भागामध्ये तुफान पाऊस राहील। तसेच एकंदरीत जर विचार केला तर पाचोऱ्याचा भाग राहील, या ठिकाणी तुफान पाऊस राहणार आहे। नाशिक पर्यंत, वाड्यापर्यंत हे पावसाळी क्षेत्र सरकणार आहे। सर्वाधिक जोर वाडा, इगतपुरीच्या आसपास देखील राहणार आहे। तर वैजापूर, कन्नड खूप मोठा धोका आहे। तर सिल्लोड, चिखली, लोणारच्या भागात तुफान मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता मॉडेलच्या नुसार आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। अहिल्यादेवीनगरचा भाग असेल, खेड असेल,
अलकोटी शिरूरचा भाग असेल, श्रीगोंदाचा भाग असेल, इकडे पाथर्डीचा भाग असेल, भागूरचा भाग असेल, मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच गेवराईपर्यंत हा पावसाचा पट्टा आता पुढच्या काही तासात सक्रिय होत आहे, त्यामुळे सतर्क राहावे. विजांचा खूप धोका आहे. नदी नाले ओढे हे तुफान स्वरूपात वाहणार आहेत, हे देखील लक्षात घ्या. मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना देखील पाणी येणार आहे. बीड जिल्ह्यात देखील ही परिस्थिती निर्माण होणार असून बीड जिल्ह्यात देखील तुफान पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. तर नांदेड जिल्ह्यात देखील आपल्याला भयंकर स्वरूपाच्या अतिवृष्टीची शक्यता ही पुढच्या काही तासात पाहायला मिळणार आहे. सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. तर चला काही तालुके आपण बघूयात. तर इकडे बघू शकता, यामध्ये वाशिम, चंद्रपूर मुसळधार अतिवृष्टीची शक्यता, पुसद, हिंगोली पर्यंत राहील. नांदेड पर्यंत तुफान पावसाची शक्यता आहे. तर आता पाऊस कोणत्या ठिकाणी सरकत आहे ते मला ढगांची स्थिती दाखवतो. तर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवी नगर, बीड असेल, लातूर असेल, मुसळधार ते अतिवृष्टी होणाऱ्या पावसाचं वातावरण या ठिकाणी सरकलेलं आहे. यामध्ये परळीपर्यंत देखील तुफान पावसाचं वातावरण आलेलं आहे. लवकरच केज मध्ये देखील पावसात दाखल होईल. तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा, काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे. मॉडेलच्या नुसार असा अंदाज दिसून येत आहे. काही ठिकाणी अतिशय भयंकर पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते. सर्व भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे. मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस हा राज्याच्या दिशेने दाखल होत आहे. बीडला तुफान पाऊस सुरू आहे, पाथर्डीला पाऊस सुरू आहे. अजून वातावरणात बदल झाला तर लवकरच अंदाज देऊ. सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. पुढील व्हिडिओ लवकरच तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.